नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची नवीन जी GDSची रिक्वायरमेंट येणार होती त्याचा आता अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे. लक्षात घ्या, याचं जे नवीन भरती येणार होती ती साधारणपणे 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान GDSनी ऑफिशियली काय केलेलं आहे, ज्या व्हॅकंट पोझिशन आहेत त्याचा सगळा डाटा त्या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. म्हणजे तो डाटा कलेक्ट केला आणि त्या डाटाच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी कुठल्या पोस्टसाठी किती व्हॅकन्सी काढायचं या ठिकाणी त्या सर्व गोष्टी कन्सिडर करून नवीन व्हॅकन्सी किंवा नवीन नोटिफिकेशन येणार आहे. आता 27 जुलै ते 5 ऑगस्ट या टाइम पिरियडमध्ये जेवढे काही डाटा त्यांनी कलेक्ट केला आहे त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजाराच्या दरम्यान भरती येण्याची नवीन दाट शक्यता आहे. आता ती ऑगस्ट एंडिंगपर्यंत येणार होते असं आपल्याला त्या ठिकाणी मागे अपडेट मिळालेलं होतं, परंतु तेवढं तर पॉसिबल नाही, कारण की आत्ता 5 जुलैपर्यंत डाटा काढलेला आहे. तिथून पुढची नेक्स्ट प्रोसेस डाटा कलेक्ट करणं, डाटा ॲनालिसिस करणं, त्यानुसार डिव्हिजननुसार कुठल्या डिव्हिजनला किती जागा सोडणं, कॅटेगरीनुसार किती जागा सोडणं, याच्यावरती आता पुढील प्रोसेस राहील. त्याच्यानंतर ती प्रोसेस झाल्याच्या नंतर आता ही भरती GDS म्हणजे पॅन इंडिया असणार आहे. आता जसं की या भरतीमध्ये 28,000 प्लस जागेसाठी आली होती. ह्या 28,000 जागेसाठी पॅन इंडियासाठी सर्कल त्या ठिकाणी नेमले होते. महाराष्ट्र सर्कल, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, UP, बिहार असे प्रत्येक राज्यासाठी एक सर्कल निवडलं होतं. त्या सर्कलनुसार वेगवेगळ्या जागांची संख्या त्या ठिकाणी नमूद केलेली होती. आता या भरतीमध्ये शेड्यूल 1 भरतीमध्ये जवळपास 28,000 प्लस जागा होत्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्कलला 3,000 प्लस जागा मिळालेल्या होत्या. त्या 3,000 जागेमध्ये कॅटेगरी वाईज आणि डिव्हिजननुसार जागा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्यानुसार काय होत असतं की पुढे चालून कुठल्या कॅटेगरीला किती जागा असणार आहेत आणि कुठल्या डिव्हिजनला किती जागा त्या ठिकाणी पब्लिश करायच्या किंवा किती रिकाम्या आहेत याचा डाटा त्यांच्याकडे असल्यामुळे त्या गोष्टी त्यांना सिलेक्शन प्रोसेस करण्यास सोयीस्कर जातात आणि जिथं रिक्वायरमेंट आहे त्याच ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्या जागा प्लेस करण्यासाठी नक्कीच मदत होते. अगदी सेम क्रायटेरिया पोस्ट ऑफिसच्या शेड्यूल 2 भरतीमध्ये येणार आहे. आता ही भरती साधारणपणे डिसेंबर तर पकडून चला, कारण की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल किंवा त्याच्या अगोदर येईल असं सांगणं आत्ता तरी बरोबर नाही आहे, कारण की या भरतीला थोडासा वेळच लागेल. सो लगेच येणार नाही, परंतु टिल डिसेंबरपर्यंत शेड्यूल 2 भरती येईल जवळपास 30 ते 40 हजार जागेसाठी. मग आता प्रश्न पडतो या ठिकाणी, या 30 ते 40 हजार जागा असेल त्यामध्ये महाराष्ट्राला किती जागा मिळतील, तर साधारणपणे 3 ते 3.5 म्हणजे 3 ते 4 हजाराच्या दरम्यान जागा परत महाराष्ट्र सर्कलसाठी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की महाराष्ट्राच्या प्रत्येक डिव्हिजननुसार, म्हणजे जसं की तुमचं विदर्भ साईडचे डिव्हिजन असेल, मराठवाडा साईडचे, पश्चिम महाराष्ट्र साईडचे, असे सगळ्या साईडचे डिव्हिजन पकडून त्या ठिकाणी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात परत व्हॅकंट पोझिशन शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी परत 3 ते 4 हजार महाराष्ट्र सर्कलला जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न दुसरा असा आपल्याला नक्कीच पडायला पाहिजे, कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी डिवाइड होणार का? नक्कीच तुमचं ओपन कॅटेगरी, OBC, SC, ST, PWD आणि ऑल ओव्हर सगळ्या कॅटेगरी जे विद्यार्थी त्या कॅटेगरीनुसार त्या डिव्हिजननुसार त्या ठिकाणी जागा वितरित केल्या जातील, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग तुमचे सिलेक्शन प्रोसेस हे कसं असेल, तर या अगोदरची जी भरती झाली पर्सेंटेज बेसवर त्या प्रोसेसनेच या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असेल. आता यामध्ये जागा कुठल्या असणार आहेत? मेन जागा म्हणजे GDS ग्रामीण डाक सेवक, ABPM ब्रँच पोस्ट मास्टर असिस्टंट, ओके, आणि BPM ब्रँच पोस्ट मास्टर, ओके. ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि GDS या 3 मोठ्या प्रमाणात ह्या जागेसाठी जास्त भरती असेल. आता आपण मागे सांगितलं होतं तुम्हाला की काही जागेंमध्ये GDS काय करणार आहे, लेखी स्वरूपाची एक्झाम त्या ठिकाणी ठेवणार आहे. तर ती कुठली पदे असणार? एक म्हणजे तुमचं पोस्टमॅन पद असेल, तुमचं दुसरं MTS मल्टीटास्किंग स्टाफ असेल, त्याच्यासोबत अजून मेल गार्ड असेल. असे वेगवेगळे 2-3 पदे आहेत ज्याच्यामध्ये लेखी स्वरूपाचा क्रायटेरिया सुद्धा नक्कीच असेल. आता ह्या लेखी स्वरूपाच्या क्रायटेरियाने काय होईल, जे विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे
त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून नक्की स्कोप चांगला मिळेल. परंतु आता जे पर्सेंटेज बेसवर असतं त्याच्यामध्ये काय होतंय की काही विद्यार्थ्यांनी रिअलमध्ये अभ्यास केलेला असतो परंतु पर्सेंटेज कमी असतात, किंवा कोरोना लॉकडाऊनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज त्यांचं सिलेक्शन चान्स जास्त, म्हणून असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंज झाले पाहिजे. चेंज होण्याकरिता आपण एक निवेदन, आवेदन सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या हेड डिव्हिजनल ऑफिसला आपण निवेदन सुद्धा दिलेलं आहे. काही भरतीमध्ये काही चेंज करता आला तर नक्कीच करायला पाहिजे, जेणेकरून जे विद्यार्थ्यांना गरज आहे आणि जे रिअल विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी फायद्याचं ठरेल. त्यामुळे त्याचं उत्तर काय येत आहे हे आता आपल्याकडे पाहणं अपेक्षित आहे, किंवा तोपर्यंत वेट करणं काळाची गरज आहे. ओके, त्यामुळे लेखी स्वरूपाची परीक्षा असेल, त्यासोबत तुमचं पर्सेंटेज बेसवर सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी आता वेगळे डॉक्युमेंट लागतील किंवा नाही हे ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या नंतरच कळेल. परंतु साधारणपणे 99% जे GDSला या अगोदर भरतीमध्ये डॉक्युमेंट्स लागले होते तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. परत एकदा तुम्हाला जस्ट एका मिनिटात डॉक्युमेंट कुठले लागेल ते सांगतो. तुमचं 10वीचं मार्कशीट लागेल, त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल, त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, तुमचं डोमासाईल लागेल, नॅशनॅलिटी लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यासोबत लोकल लँग्वेज सर्टिफिकेट लागेल, आणि जर तुमचं कॉम्प्युटर MSc झालं असेल तर ते सुद्धा लागेल. त्यासोबत तुम्ही फॉर्म ज्यावेळेस भरता तुमचा ॲक्टिव्ह मेल ID आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर ह्या 2 गोष्टी रिझल्ट लागेपर्यंत आणि तुम्ही जॉईन होईपर्यंत ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कारण की तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव लागल्याच्या नंतर तुम्हाला मेल किंवा SMS येतो आणि ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. परंतु ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि मेल ID असणं खूप आवश्यक आहे. सो जपून ठेवा आणि सर्व डॉक्युमेंट्स तयारीने काढून ठेवा. आता डॉक्युमेंटमध्ये काही गडबड किंवा नावामध्ये मिसमॅच असेल, असे कुणाचे डाऊट प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट मांडत चला. आणि जर तुम्हाला आता या मागील भरतीमध्ये GDSमध्ये कोणी कुठे फॉर्म भरायचा ह्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर नसल्यामुळे या ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन चान्सेस जास्त असू शकतो, असं कोणाला जर वाटत असेल तर कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरायचा तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. तुम्हाला योग्य आणि प्रॉपर मार्गदर्शन तुमच्या पर्सेंटेजवर नुसार नक्कीच सांगण्यात येईल, जेणेकरून तुमचे पर्सेंटेज 80 आणि तुमचे पर्सेंटेज 95 असतील. काही ठिकाणी 95वर सुद्धा लागणार नाही, काही ठिकाणी 80वर सुद्धा लागेल. त्या ठिकाणी फॉर्म भरताना तुमचा डिव्हिजन खूप मॅटर करतो, तुमची कॅटेगरी मॅटर करते आणि पर्सेंटेज सुद्धा मॅटर करतात. तिन्ही गोष्टीचा संगम करून ज्यावेळेस तुमचं रिझल्ट हातामध्ये येतो त्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित असणं आणि फॉर्म भरण्यापूर्वीच चेक करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला असे काही डाऊट प्रश्न असतील, फक्त तुमचे पर्सेंटेज किती आहेत आणि कॅटेगरी कुठले आहे, तर या गोष्टी तुम्ही जर मला सांगितल्या तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म कुठे भरायचा आहे थोडंसं सजेस्ट मी नक्कीच करू शकतो. सो कमेंट बॉक्समध्ये फास्ट जाऊन कमेंट करायचे आहे. दुसरं, जी लेखी स्वरूपात परीक्षा होणार आहे त्या स्वरूपाचा सुद्धा तुम्ही अभ्यास साईड बाय साईड चालू ठेवायचा आहे. असेच अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद आणि धन्यवाद. राम राम.